तर मराठी एकजुटीचा विजय असो या मथळ्याखाली ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून ठाकरे बंधूंच्या ऐक्यावरती भाषण करण्यात आलंय। आधी ठाकरेंची नंतर मराठी माणसांची एकजूट महत्त्वाची असल्याचं त्यात म्हटलंय। तर महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भवितव्यासाठी हे चित्र आशादायी असंही रोखठोकमध्ये म्हटलेलं आहे। त्याचवेळी भाजप शिंदे सेनेवर सुद्धा हल्लाबोल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। पाहूया। तब्बल 20 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले। हा क्षण सर्व पाहण्यासाठी सर्वच राज्यभरातून असेल देशभरातून साऱ्यांचंच लक्ष लागलं होतं। अविस्मरणीय क्षण या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये होता। त्यानंतर कालचा जो उत्साह होता या उत्साहानंतर आज शिवसेनेच्या मुखपत्रातून यावर अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे। कालचा जो जोश आहे तो जोश असाच राहायला हवा आणि जो मराठी एकजुटीचा विजय आहे तो विजय असाच जिवंत राहिला पाहिजे। शिवसेनेचं जे मुखपत्र आहे या मुखपत्रातून आज मराठी एकजुटीचा विजय असो हा अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने हिंदी सक्तीचा आदेश सरकारने रद्द केला आहे, राज आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीविरोधात एकत्र आले, त्यातून मराठी माणूस विश्वासाने या सक्तीविरोधात रस्त्यावर उतरला, मोर्चा झाला नाही पण जो विजयी जल्लोष एकत्र झाला। मराठी माणूस महाराष्ट्रात चांगल्या स्थितीत नाही, त्यामुळे आधी ठाकरेंची व नंतर मराठी माणसांची एकजूट महत्त्वाची आहे आणि जी काल एकजूट झालेली होती त्यावरून आजचा हा अग्रलेख आहे जो आपण पाहू शकतो या मुखपत्रातून लिहिण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।